प्रश्न क्रमांक 1. मुलींसाठी पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केली? पर्याय ए. महर्षी कर्वे, बी. महात्मा ज्योतिबा फुले, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 2. बंगालच्या आधुनिक राजकीय जीवनाचे जनक असे कोणाला संबोधले जाते? पर्याय ए. के. आर. नारायण, बी. मोरारजी देसाई, सी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 3. सारे जहां से अच्छा या गीताचे कर्ते कोण? पर्याय ए. मोहम्मद इक्बाल, बी. जवाहरलाल नेहरू, सी. मोतीलाल नेहरू, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. मोहम्मद इक्बाल. प्रश्न क्रमांक 4. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय ए. धनंजय गाडगीळ, बी. भालचंद्र नेमाडे, सी. डॉक्टर नरेंद्र जाधव, डी. मोतीलाल नेहरू. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. डॉक्टर नरेंद्र जाधव. प्रश्न क्रमांक 5. आनंदे हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? पर्याय ए. मध्य प्रदेश, बी. राजस्थान, सी. गुजरात, डी. केरळ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. गुजरात. प्रश्न क्रमांक 6. डबल शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? पर्याय ए. अंजुम चोप्रा, बी. पूनम यादव, सी. अमिता शर्मा, डी. मिताली राज. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. मिताली राज. प्रश्न क्रमांक 7. सर्वात जास्त मतदान कोणत्या देशात होते? पर्याय ए. चीन, बी. दुबई, सी. अमेरिका, डी. भारत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. भारत. प्रश्न क्रमांक 8. जगातील सर्वात लोकप्रिय खेळ कोणता आहे? पर्याय ए. फुटबॉल, बी. हॉकी, सी. टेनिस, डी. खो खो. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. फुटबॉल. प्रश्न क्रमांक 9. सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय ए. पुणे, बी. मुंबई, सी. पोर्ट ब्लेअर, डी. अंदमान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. पोर्ट ब्लेअर. प्रश्न क्रमांक 10. उदय योजना कोणत्या क्षेत्रासंबंधी आहे? पर्याय ए. क्रीडा, बी. ऊर्जा, सी. परिवहन, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. ऊर्जा.